नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. समाज कल्याण भरतीचा पेपर सुरू झालेला आहे. तर कसा होता पेपर आपण जाणून घेऊया उमेदवारांकडून. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव ममता आहे, ममता गणपतराव सूर्यवंशी आणि मी मालेगाववरून आले. ओके. पहिल्यांदा असं सांगा की पेपर कसा होता. पेपर मॉडरेट होता सर, म्हणजे इझी पण नाही म्हणता येणार आणि हार्ड पण नाही, मॉडरेट होता. आता बघा, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इंट्रोड्यूस केलेली, तर त्याचा तुमचे पेपर सोडवण्यावर काही परिणाम झाला का? निश्चितच सर, कारण जे आपण पूर्ण सोडवतो तर प्रश्नसंख्या कमीच होणार ना. निगेटिव्हमुळं जे माहिती नव्हतं ते स्किप केले. पुन्हा दुसरा प्रश्न असा होता की सेक्शन वाईज करून दिलेले. आता हे सेक्शन वाईज केल्यामुळे आणि पूर्णतः मॅथ विचारलं जाते, तर टाइम पुरतो आहे का? टाइम थोडा मॅथ्ससाठी कमी पडतोय सर, कारण म्हणजे कॅल्क्युलेशन वगैरे असल्यामुळे थोडं कमी पडतो. बाकीच्या सेक्शनला टाइम पुरतो, पण या सेक्शनचा दुसऱ्या सेक्शनला यूज नाही होत ना. काही टाइम आउट होतो, त्याच्यामुळं इकडे थोडा मॅथला कमी पडतो. ओके. पुढचं असं राहिलं की आता प्रश्न कसे विचारले जातात, आपण 1 बाय 1 सेक्शन घेऊया. मराठीमध्ये कोणते कोणते घटक विचारले जातात? मराठीमध्ये म्हणी होत्या सर, आणि समानार्थी शब्द होते, आणि म्हणीमध्ये 4 ऑप्शन दिलेले होते आणि कोणती चुकीची म्हण आहे असं विचारलेलं होतं. त्यात उतारा होता आणि टोपण नाव पण होते. उतारा पण होता, टोपण नाव विचारलेलं होतं. अरुणा ढेरेबद्दल विचारलेलं होतं की त्यांचं टोपण नाव काय आहे म्हणून. आणि उतारावर अलंकारवर प्रश्न होता, उतार्यावर पण प्रश्न होते, आणि काही बाकी आणखी ग्रामर, समास, विभक्ती काही अलंकारवर होते. समासवर पण होता. आणि पुढे आता इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये पॅसेज होता, पॅराजंबल पण होते, क्लोज टेस्ट पण होती, आणि प्रोवर्ब, अँटोनिम, सिनोनिम पण होते. आता मुलं म्हणताय बुद्धिमत्तेवर प्रश्न नाही. हे खरंच आहे का? बुद्धिमत्तेवर एकही प्रश्न नाही? हो सर, बरोबर आहे. बुद्धिमत्तेवर एक पण प्रश्न नाही. त्यांनी दिलेला आहे सिलेबसमध्ये, पण बुद्धिमत्तेचा एक पण प्रश्न नव्हता. सगळे मॅथ्सचे होते. आता जीएसचे जे प्रश्न विचारले जात आहेत, तर त्याच्यावर कोणत्या याच्यावर भर जास्त आहे त्यांचा? काही जीएसचा अँशियंट हिस्ट्रीवर विचारलेला आहे, आणि या जीएस मध्ये थोडं मला करंटवर जास्त थोडा भर वाटतो. करंट कोणत्या वर्षाचं? करंट 2024चं होतं. 24चं होतं. त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक महिने, जून, जुलै, ऑगस्ट, असं कोणत्या? जुलै महिन्याचं 2 क्वेश्चन होते जुलै महिन्यावर. म्हणजे तुमच्या शिफ्टला जुलैचं, म्हणजे बाकीच्यांना दुसऱ्या शिफ्ट वगैरे विचारू शकतात ते? विचारू शकतात. ठीक आहे, धन्यवाद. खूप छान अशी माहिती दिली, आणि तुम्हाला पुढील पेपरसाठी आणि याच पेपरसाठी देखील शुभेच्छा. ठीक आहे सर, थँक्यू.